हा चला दिनेश फरकर ताबा घेत आहेत, विशाल जाधव ताबा घेत आहेत. आपण बघतोय डगआउट मधनं माननीयांची मान्यवाळी प्रमोद खाणेकर, जॉन टी, ऋतिक भोड असतील, संकेत भोड तिथे बसलेले आहेत, पॅकर विकी शेड बसलेले आहेत, मिलिंद भोड आहेत, प्रशांत कळमटे आहेत. या ठिकाणी आलो आपलं टेनिस लाईनचे पदाधिकारी आहेत, राकेश भोड आहेत, त्या ठिकाणी आमचे योगेश दळवी आहेत, मोहन सर आहेत, बबलू पोटे बसलेत, बापू शेठ बसलेत. नक्कीच दिनेश शेठ फोनवर बोलतायत, परंतु अंपायर आहेत, नितू शेठ आलेत, आमचे सौरभ शेठ पिलनकर आहेत, तिकडे हेमंत जाधव आहेत, नक्कीच त्यांचं स्वागत आहे. रितेश जाधव आहेत, जाधव बाजूला राहू नका, आम्हाला भीती वाटते. तिकडे भाई केंजळकर आहेत, संतोष अंबोरे आहेत. चला मजा येणार आहे, मॅचचा आगाज करूया. मोहन सर, नक्कीच आपण बघतोय सुंदर असं प्रेक्षकांनी भरलेलं खचाखच बाजारपेठचं मैदान. सेंटर मधून माईकच्या समोर बापू भोड दिसत आहेत, नक्कीच त्यांच्या स्वेटरमुळे त्यांची ओळख आहे आणि स्वागत करूया. चला सलामीची जोडी म्हणजेच रोहन आणि ईशान. फिरोज आहे की फिरोज आणि ईशान. फिरोज आणि ईशान. नक्कीच फिरोज सिंदगी. मित्रांनो, आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग आहे आणि या लीग मध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप महत्त्वाचे असतात. दिनेश सर प्लीज कम. एक छोटीशी सूचना आहे. मकरन सर जरा बघा. ओके ओके ओके. मकरनजी, एक इन्स्ट्रक्शन आहे, जे प्लेयर या ग्राउंड वरती खेळतायत विदाउट शूज की कुंभारला, ओमसाई आरवलीला आणि समोर आहे फिरोज आणि ईशान. अक्की ओम साईराम कडून पहिलं षटक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो फिरोज साठी. गणपती बाप्पा मोरयाचा हा फलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव नक्की मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने मात्र सुयेजी संघाचं धावफलक खुलवतंय गणपती बाप्पा मोरयासाठी. नक्कीच मोरयाचा शुभारंभ होतोय. एका बाजूला बघतोय अक्की कुंभार असेल आणि जॉन्टी सिद्धांत पाजीला बॅकअप केलंय, सुंदर अशी टीम बनवले. दुसऱ्या बाजूला आपण अनुभवाचा खजिना आहे फिरोज सिंदगी आणि ईशान, जो आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम तुळसने असा ईशान. आणि फुलटॉस चेंडू म्हटला की क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये गिफ्ट म्हटलं जातं सुयश, आणि या गिफ्टचाच फायदा 5 धावा. पुढचा चेंडू कमबॅकची गरज आहे अक्की कुंभारला. मागझनचा वंडर बॉय, मागझनचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख. क्रिकेट म्हणजे क्रिकेट, क्रिकेटला प्रोत्साहन देणं आमचं काम आहे आणि त्या ठिकाणी अक्की आयकॉन खेळाडू या परिसरातला. पुढचा चेंडू डॉट घेतो का? आणि सुंदर या ठिकाणी धावसंख्या स्थिरावले. स्कोरर सांगतायत 5 धावा. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडले गेलेलो आहोत. संगमेश्वर तालुक्यातील एक मोठी आणि जिल्ह्यातली मोठी स्पर्धा, ती म्हणजे आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग. आणि खराब क्षेत्ररक्षण याच प्रवीण करंजेकरने काल किती चांगली फिल्डिंग केली होती, पण आज काय करतायत? आज तुमचा खरा कस लागणार आहे की तुम्ही काय सगळ्यात खरा मोठा खेळ आहे. आणि मित्रांनो, याआधी मी सांगितलं की विदाऊट शूज 5 रनची पेनल्टी असणार आहे, परंतु भंडारवाडी या संघामध्ये एक प्लेअर आहे की तो इंजुअर्ड आहे आणि त्याला कमिटीने परमिशन दिलंय, तो विदाऊट शूज राहू शकतो. आणि मला वाटतं हा पंचांच्या इशाऱ्यानुसार डाव्याशीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे.
अवांतर धावेत भर पडते आणि धावसंख्या मला वाटते सुयशची दुहेरी आकड्यात प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. नक्कीच अक्कीला शांत राहून खेळ करावा लागेल, कारण अक्की हा कट गोलंदाज आहे. 2 षटकं स्वतःला टाकायचे आहेत. तो जर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रेक्षणीय चौकार, पहिलं मॅग्निफिकंट षटकच मागात बाउंड्री, ठरतंय. याला स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटला सर्वात खेळ मध्ये आपण क्लास बघितला पहिल्या चेंडूवर स्मिथ शिवलकरचा. आता क्लास बघतोय आपण ईशान आडिवरेकरचा. नक्कीच हे मोठे खेळाडू काय आहेत आणि ही पंचक्रोशीची देण आहे की आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. आणि नक्कीच मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो, आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. दुसरा सामना चालू आहे. किती मातब्बर संघ आणि केवढे नावाजलेले फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया, सिद्धांत चेंडू खाली देतो आणि पहिला धक्का बसतोय. नक्कीच नक्कीच गोलंदाजचं नाव सांगायचंय, बॉलर्स नेम प्लीज. या धावसंख्येवर ती धावा घेत आहे. याच्यावरती या स्कोरचं प्रेडिक्शन करणं सोपं जाईल. 3 षटकानंतर आपण सांगू शकतो की 40 ते 45 मध्ये अडकवावं लागेल. न्यू बॅट्समन नेम प्लीज. निखिल निखिल आणि ईशान ही जोडी आहे. सुंदर. चला ओमसाई आरवली, टाळ्या द्या टाळ्या द्या. प्लेयर इतके चांगले चेंडू डॉट्स घेत आहेत. नक्कीच अभिनयचं कौतुक. अभिनय टू निखिल आणि सुंदर तटकरण्याचा प्रयत्न केला. पाहूया, एक धाव नक्कीच मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 18 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे सुयश. नक्कीच 35 ते 40चं प्रेडिक्शन आता तरी दिसतंय, परंतु एकेरी दुहेरी आणि चौकार प्रत्येक चेंडूवरती चौकार घोषित स्वरूपात डिक्लेअर करतायत. नक्कीच विशाल जाधव, मकरंद परकर आणि दिनेश दादा परकर आमचे सन्माननीय पंच आहेत. खूप अनुभव आहे. सुंदर. विकेटच्या मागे जॉन्टी आहे. जॉन्टी बद्दल काय वाटतं? कॅप्टन म्हणून आलाय आज. कॅप्टन आहे ओमसाई आरवलीचा. नक्कीच. आणि अभिनयचं पण कौतुक झालं पाहिजे. काल नक्कीच. सुद्धा हा पंचक्रोशी मध्ये खेळला होता, आज ओपन मध्ये खेळतोय. नक्कीच तोच दरारा आणि तीच हिंमत आजही दाखवतोय. आणि आता मात्र वाटतंय पंच दोन्ही हात फैलावतायत. मकरंदजी अवांतर धावेची घोषणा करतायत. काहीच आवश्यकता नाही. धावसंख्या ओमसाई जाऊन आरवलीला पोहोचणार आहे. विकेट टू विकेट गोलंदाजीची गरज आहे आणि चौकारांची 21 या गरज आहे. धावसंख्येवर. पुन्हा वारंवार डाव्या यष्टीच्या खूपच कुठेतरी बाहेरचा अभिनय चेंडू आहे. गडबडलाय. कुठेतरी त्याला कानमंत्राची गरज आहे. पाहूया डीजेचं एक गाणं ऐकूया. अक्की काय कानमंत्र देतो त्याला ते पाहूया. यायचंय. पुढचं मॅच कोणतं आहे ते आम्हाला सांगायचंय. दत्त प्रतिष्ठान आरवली, बबलू फोटे, सौरभ पिलनकर यांच्या मालकीचा संघ सुंदर दत्त तटकरण्याचा प्रतिष्ठान प्रयत्न आरवली. आहे. मला वाटतंय क्लास ऑफ द क्रिकेट लॉंग ऑफच्या शुभम दिशेने पिलनकर, आखडखडीत शुभम चौकार वसूल पिलनकर, होतोय. शुभम दादा पिलनकर यांच्या
अभिनय गुरसळे पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. राईट आर्म राऊंड आणि पंच दोन्ही पुन्हा हात फैलावताय. पुन्हा अवांतर धावेची घोषणा होते. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते आमचे स्कोरर 27 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातला शेवटचा 10 चेंडू आहे, धावा पाहूया. दिल्यात, 10 धावा दिल्यात, परंतु ते एक्स्ट्रा आणि आता एक चौकार खाण्याची गरज नव्हती. इतकी चांगली गोलंदाजी होती. पुन्हा बघा डाव्या एक्स्ट्राचा मार आहे. एसटीचा खूप ओमसाई आरवलीला टीम मिटिंगची गरज आहे. एक्स्ट्रा मध्ये तुमच्या 4 आणि 1 बाउंड्री 8 धावा, नाही तर 2 धावांचं सुंदर षटक आतापर्यंत हाताळलं होतं सुयश, अभिनय तुम्ही काही गुरसळेने. म्हणा, जर तर हा क्रिकेट मधला विषय असू शकत नाही. जे घडतं जे दिसतं तेच क्रिकेट असतं. असं केलं असतं तर तसं झालं असतं. याला काही प्राधान्य. अभिनय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड आणि सुंदर तटकडीचा प्रयत्न आहे. बघूया अख्खी चेंडू खालती येतोय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि अख्खी मागजांचा. कुंभार बद्दल बोलायचं तर 100% नेहमी देत असतो आपल्या संघासाठी. नक्कीच, परंतु एकट्याने कधी किल्ला लढवला जात नाही त्यांना. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. नक्कीच सांघिक खेळ आहे. अक्कीला खेळाची गरज आहे. केवळ चौथं षटक घेऊन येतोय अनुराग. सामना करणार आहे तो ईशान. सुंदर तटकडीचा प्रयत्न आणि माऊया. पंचांचा निर्णय काय येतोय आणि चौकार चार धावा घोषित होत आहेत. सुंदर सुंदर अंपायरिंग, वेल कॉल अंपायरिंग. धावसंख्या जाऊन पोहोचणार चला. आहे ती 33 आणि 33. चला जय हनुमान आंबेड खुर्द भंडारवाडी गुरुशेठ सुंदर नागवेकर. पुन्हा एकदा तटकडीचा प्रयत्न. सुंदर, पुन्हा सुंदर. वा, सलग वा, वा, वा. 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल होत सुंदर आहेत. निखिल साठी जोरदार टाळ्या. गणपती डीजे बाप्पा वाजू दे. मोरया आता मात्र गणपती comeback बाप्पा करतोय. मोरया. यांच्या मालकीचा संघ बबलू पोटे कॅप्टन असतील. अपोजिट आहेत जय हनुमान भंडारवाडी आंबेड गुरुशेठ नागवेकर. चला टॉसला चला. स्मित शिवलकर टॉसला चला प्लीज. आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता तो सिद्धांत दळवी याच्याकडून उर्फ बाबा. सचिन सर आणि please. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. ते अनुराग कडून एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मला वाटतं या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो अनुराग याचा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मोहन सर या ठिकाणी टॉस होतोय. 42. आपण स्कोर आणि सुंदर फटका. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट चौकार. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस गणपती बाप्पा मोरयाचा संघ जाऊन पोहोचतोय तो 46 या धावसंख्येवर. डीजे 1 मिनिट फक्त तुम्हाला थांबवतोय. आता पुढचा सामना आहे. स्मिथ यायचंय 2 मिनिटं. दत्त प्रतिष्ठान आरवली शुभम पिलनकर यांच्या मालकीचा संघ. माझ्या समोर लिजंड कॅप्टन कितीतरी हजार टुर्नामेंट ज्यांनी आपल्या नावावर केल्यात चिपळूणमध्ये बबलू पोटे आहेत. मी विचारतो त्यांना पहिल्यांदा टुर्नामेंट बद्दल काय वाटतंय. टुर्नामेंट एक नंबर आहे. रत्नागिरीत आता 1 लाख झाली, त्याच्यापेक्षा भारी आहे. नक्कीच वाह, बबलू वाह, पोटेने वाह. आपल्या टुर्नामेंटचं कौतुक केलेलं आहे. आणि दुसरं मॅच चालू ठेवायचंय. बबलू पोटे सर टॉस जिंकलायत, काय करणार प्रथम. क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षण करतील. समोर तुमचा संघ आहे. पहिली मॅच ते खेळलेत. किती धावांपर्यंत अडकवण्याचा प्रयत्न आहे. 50. नक्कीच आणि आपण बबलू पोटेने मित्रा शुभेच्छा संकेत. देऊया. 50 धावांपर्यंत अडकवण्याचा प्रयत्न म्हणताय. पहिली आणि मॅच 28 चेस सुयशजी, करायच्या होत्या. गणपती बाप्पा मोरया या संघाचं अर्धशतक नक्कीच बिग कॉंग्रॅच्युलेशन सुधाकर वीर यांच्या मालकीचा संघ गणपती बाप्पा मोरया कोकरे एका विकेटवर 50 धावा जमवत आहेत. नक्कीच आणि अशा प्रकारचं हाराकिरीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ओमसाई आरवलीचं. आपण स्मिथ यांना विचारूया. 28 परंतु 4 षटकं गेली. 28 चेस करायला काय वाटतंय आता किती धावा जमवणार. 50-55 करायचा प्रयत्न करू. आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, 50-55 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50-55 झाल्या तर मॅच नक्कीच टपाट होईल. आपला जास्त वेळ नाही घेत. आपल्याला शुभेच्छा देतो टीम मीटिंग साठी. बॅटिंग साठी तयार व्हायचं. ओव्हर टू यू मोहन सर. धन्यवाद. आणि पंच पुन्हा एकदा दोन्ही हात फैलावतायत. अवांतर चेंडूची घोषणा होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 55 या धावसंख्येवर. सुयजी शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या झाली 55 आणि पुन्हा एकदा सुंदर तटकवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत सणसणीत असा नक्कीच चौकार नक्कीच बसवतोय. निखिल साठी डीजे वाजवा.
गार्गी आनंद लिंगायत. चला एक ब्रुंबाळला गेलंय कसुर्डेला गेलं, लिहून घ्या. हे घ्या 2 चिठ्ठ्या लिहून घ्या. चला तिसरी काढा इनिंग्स मध्ये पटापट. निखिलजी आठवणीनं आपलं पारितोषिक घेऊन जायचंय हं? 30 चेंडू आणि 68 धावांचं उद्दिष्ट आहे. ते ओम साईराम बरोबर ना रे? ओम साईराम या संघासमोर गणपती बाप्पा मोरया या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 30 चेंडू मध्ये 67 धावांचा डोंगर उभा केलाय आणि ओम साईराम या संघासमोर 68 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. गणपती बाप्पा मोरयाकडून सलामीचं षटक संपदा कोण घेऊन संदीप येतं ओक्टे पाहूया. मनगटी घड्याळ. संपदा ईशान. संदीप ओक्टे तिसरे विनर आणि आहे. ओम साईराम कडून सलामीची जोडी अख्खी आणि सुमंत. ईशान पहिलं षटक राईट आर्म राऊंड टू अख्खी आणि मला वाटतं हा चेंडू निर्धाव जातोय. अद्यापही संघाचा धावफलक काही खुला होत नाहीये. 68 धावांची पाठलाग करायचंय. पहिला चेंडू ईशानचा अतिशय सुंदर स्वर वाडकर वेधक मारा, यांना अचूक मनगटी मारा. घड्याळ लागलेला आहे. स्वर पुन्हा एकदा वाडकर. तोच ईशान. स्वर आणि हा वाडकर. मात्र डाव्याशीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. पंच मकरंजी एक काढ. दोन्ही हात फैलावतायत आणि अवांतर धावेने संघाचा धावफलक शुभम खुला होतोय. पिलनकर, एक या काढायचे. धावसंख्येनं. आणि हा सुद्धा अक्की कुंभार छोटा खेळाडू आहे पण त्याची कीर्ती किती महान आहे या पंचक्रोशीला माहित आहे. आज मात्र अक्की थोडा पायल प्रवीण गुरव. पाच पडताना दिसतोय. 5 विनर आहेत. लकी ड्रॉ ईशान, one more संपलेला आहे time. मनगटी On his घड्याळचा. money marks. चला लकी ड्रॉची नावं आरुष शैलेश पाष्टे पावती नंबर 2330, गार्गी आनंद लिंगायत पावती नंबर 498, संपदा संदीप ओक्टे 05, स्वर वाडकर 2311, पायल प्रवीण गुरव 1900. आपलं बक्षीस पावती घेऊन जायचंय. थँक्यू. ओव्हर टू यू मॅच. ओके धन्यवाद. आणि मला वाटतं पुन्हा एकदा अवांतर धावेत भर पडतीये. अख्खीला थोडासा जखडून ठेवतोय तो गणपती बाप्पा मोर्याचा हा सलामीचा गोलंदाज ईशान. धावसंख्या अद्यापही स्थिरावली. पुन्हा एकदा वाईट चेंडूची घोषणा होतीये. अवांतर धावेनेच आतापर्यंत संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत मला वाटतं या षटकामधले किती चेंडू झालेले आहेत? 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. ईशान वन मोर टाइम ऑन हिज बॉलिंग मार्क्स राईट आर्म राऊंड टू अक्की. हा सुद्धा चेंडू अक्कीला काही समजत नाहीये. अद्यापही धावफलक स्थिरावलेला आहे तो 3 या धावसंख्येवर. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा होतीये आणि पहिल्या षटकाअखेरीस सुयशजी ओम साईराम या संघाची धावसंख्या होते बिनबाद 3. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच पाठलाग तर झाला असता. अख्खी चांगली सुरुवात करून देतो. ओमसाई आरवलीला टीम मीटिंगची गरज आहे. आपल्या खेळावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. काल सुद्धा संकेत करंजेकर थोडासा फ्लॉप झाला, त्याचा फटका त्यांना बसला. इतकी मोठी बॉलिंग आहे. आपल्या पंचक्रोशीतला मोठा संघ आहे. गोलंदाज आहे तो मोईन काझी. आपण बघतोय मोठा स्क्वॉड उतरवलेला गणपती बाप्पा मोरयाने. निखिलने काय बॅटिंग केली. नक्कीच मोहन सर. वा 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 वा. परंतु मला वाटतंय टायमिंग तितका परफेक्ट होत नाहीये. आपल्याला वाटतोय की फटका बसलाय पण तो फटका सीमारेषेच्या बाहेर जात नाही, नाही. जॉन्टीचं कौतुक आहे. जॉन्टी माझा आवडता खेळाडू आहे. या ठिकाणी सुंदर फील्ड झालंय. परंतु गोलंदाजी तितकीच मोठी आहे. प्रॅक्टिस मध्ये असतात, एवढ्या लांब आलेल्या आहेत. तर त्या क्रिकेटचा सन्मान करा आणि आपल्या पंचक्रोशीची यादी दाखवून द्या की आम्ही सुद्धा क्रिकेट करतो, आम्ही सुद्धा तुमचा प्रतिकार करतो. जॉन्टीला कुठेतरी वॉर्मअप करण्याची गरज आहे. नक्कीच, आणि बघा नक्कीच. जॉन्टीला जेव्हा मी वॉर्मअप करणार तेव्हा जॉन्टी ऐकणार नाही. हेमंत जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. जर अक्कीचा संघ जिंकला तर पाहूया प्रयत्न करतात का. वा वा. असे दानशूर असतील तर क्रिकेट नक्कीच जिवंत राहू शकतं. थँक्यू हेमंतजी जाधव. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका बघा. पाहायला मिळतोय सुंदर. तो सुमनच्या बॅट मधून. ओमसाई आरवलीने पहिल्या षटकामध्ये अतिशय मंद फलंदाजी पाहायला मिळाली होती. आता मात्र नक्कीच पिकअप भेटतोय. क्रिकेट विश्लेषक म्हणून किंवा पंचकृषीचं क्रिकेट म्हणून ओमसाई आरवली सारखी म्हणजे अक्की कुंभारकडे जो स्क्वॉड आहे तशी चांगली टीम नाहीये. परंतु त्यांचं काय होतंय गणित की शेवटला थोडंसं बिघडतात. 2 ओव्हर अक्कीकडे असतात परंतु थोडासा संकेत गडबडतोय. संकेतला कमबॅक करणं गरजेचं आहे कारण इथे रनरेट मॅटर करेल. आणि पुन्हा एकदा मोईन सुंदर. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे ती 15 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. आणि दरम्यान मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस ओम साईराम या संघाची धावसंख्या होते ती 15. सुयशजी तुम्हाला काय वाटतं? 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 15. अर्थातच 18 चेंडू आणि 53 धावा म्हणजे प्रति षटकामागे जवळपास 18 धावांची सरासरी ठेवायची आहे.
5 चौकार प्रति षटकामागे लगावणं गरजेचं आहे. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट इट? अक्कीला आम्ही समजू शकतो की अक्की 4-5 चौकार मारू शकतो, प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतो, परंतु लेझी खेळायचं नाहीये. मोहन सर, अक्षय कुमार चांगला गुणवान खेळाडू आहे, परंतु त्याला साथ देणे गरजेचं आहे, परंतु फटके तितकेसे नाही जमत आहेत. फिरोज सिंदगी खूप मोठं नाव क्रिकेट जगतातलं आणि सुंदर फटका, क्लास ऑफ क्रिकेट अक्षय कुमारचा पाहायला मिळतोय. आरवली बाजारपेठच्या या मैदानामध्ये सुंदर चौकार आला. चौकारासाठी डीजे ऐकूया. सुंदर क्लीन बॉल बॅक टू द पॅव्हलियन. डीजे दोन्हीसाठी वाजला राकेश सर, चौकारासाठी आणि विकेटसाठी. काय वाटतंय? तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20. बघा ओमसाई आरवली, तुम्हाला विचार करायचा की 50 मध्ये रोखलं असतं 50 चेस झाल्या असत्या. तुम्ही थोड्या जास्त दिल्या, त्याच्यामुळे दडपण आहे. होणार स्कोर होणार आणि लास्टला रन रेट मॅटर करणार, त्याच्यामुळे जितक्या जास्त धावा घेता येतील. सुमन उर्फ जॉन्टी काय करतो? सुंदर सुंदर किपिंग यष्टांच्या मागे आणि तितकाच चांगला चेंडू सोहम भाटकरचा. आणि रनरेटचा महिमा आपण काल बघितलेला आहे. सुयश शेवटला मला वाटतं पहिले 3 पैकी 3 संघ सामने जिंकले होते ते ओम साईरामने, आणि शेवटच्या सामन्यामध्ये गडबड झाली आणि रनरेटचं गणित बिघडलेलं आहे. त्यामुळे रनरेटचं महत्व काय आहे ते ओम साईराम संघा इतकं कोणच जाणत नाही. नक्कीच त्यांना ते महत्व जाणावं लागेल. संकेत करंजेकर जॉन्टीला चांगली बॅटिंग करावं लागेल. प्रत्येक वेळी अख्खी तुम्हाला सावरू शकत नाही. तुमची टीम बनण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसतोय जॉन्टीच्या रूपात. सामन्याचं चित्र पालटतंय. सोहम भाटकरच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्यात. ओव्हर टू यू मोहन सर. आता सुमनची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो सिद्धांत दळवी, आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. राखेजी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सामना थोडासा आपल्याला वन वे ट्रॅफिकचा वाटतोय, वन साइडेड वाटतोय, आणि खूपच वन वे झालेलं आहे ट्रॅफिक हे. तर ओम साईराम आपण होप सोडायचे नाहीत. संकेत आपल्या बॅटमधून देखील 3-4 चांगले चौकार बघू दे प्रेक्षकांना, आणि प्रेक्षकांमधलं क्रिकेट जिवंत होऊ दे, चांगले चौकार येऊ दे. चला परत एकदा शेवटच्या सामन्याला सुरुवात, शेवटच्या षटकाला सुरुवात. वा वा हो वा हो हो हो. दोन्ही संघांमध्ये आपण एक्सप्रेस पाहतोय. तिकडे राजधानी आहे तर इकडे नेत्रावती आहे. हा चेंडू मला तर दिसला नव्हता. राकेशजी तुम्हाला दिसलेला नाही, का? मला देखील दिसला नव्हता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. परत एकदा गोलंदाज सज्ज झाला. पुढचा चेंडू परत हा चांगला टप्प्यावरचा चेंडू, गोल्डनवरचा चेंडू, आणि चेंडू मैदानातून उचली घेतोय, मनीषच्या चेहऱ्यावर जाऊन आदळतोय. दरम्यान परत एकदा पुढचा चेंडू गोलंदाजाचा. आता सामना केला तो सिद्धांत. बघूया सिद्धांत काय करतो ते, आणि हा सिद्धांतच्या बॅटच्या पट्ट्यातून निघाला दणदणीत सनसणीत असा चौकार. संख्या होते 33, आणि परत एकदा चौकार. 37 म्हणजे धावा तरी चांगल्या जमवलेल्या आहेत ओम साईरामनं. कारण सुयश याच्या आधी पण म्हणून गेलाय की रन रेट खूप मॅटर करणार आहे. आणि मित्रांनो, रन रेट प्रत्येकाने मेंटेन करा. एकूण 3 धावा परत मिळतात. एकदा 3 धावा येत आहेत. वाईट प्लस बाईटच्या 2 म्हणजे धाव परत जाऊन पोहोचतोय तो जवळजवळ. 40 या धावसंख्येवर. 68 धावांचं उद्दिष्ट. आणि मला वाटतं इथे सिद्धांत पंच, तुमचा निर्णय काय? सिद्धांत बाद होतोय. हा परत एकदा चांगला चेंडू. दरम्यान षटक संपतंय आणि मला वाटतं सामना जिंकलेला आहे तो गणपती बाप्पा मोरया संघानं. राखेची 28 धावांनी गणपती बाप्पा मोरया हा संघ इथे विजयी होतोय. नक्कीच रन रेट वरती खूप मोठा विषय पडणार आहे, खूप मोठा दबाव पडणार आहे, खूप मोठा